शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघामध्ये 3 पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवखे उमेदवार असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी पराभव केला आहे। मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाउन आहे, तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। मात्र यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा 30 वर्षाचा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे आणि डॉक्टर संजय रायमुलकर यांना मतदारांनी 99,423 मतं मिळाली, तर सिद्धार्थ खरात यांना 1,04,242 मतदारांनी पसंती दिली आहे। त्यामुळे सिद्धार्थ खरात यांचा 4,819 मतांनी दणदणीत विजय झालाय। ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती, त्यामुळेच माझा विजय झाला आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माजी आमदारांबाबत असलेला असंतोष उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांना जनतेने उत्स्फूर्तरित्या स्वागत केले, अशी प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे। आपला विजय झालेला आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो, कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली मी सुरुवातीपासून बोलत होतो। कारण सिद्धार्थ खरात इथे नव्हताच मुळात, तर या ठिकाणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, जे काही सध्याचे जे MLA होते त्यांच्या विरुद्धचा असलेला असंतोष आणि माननीय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार याचं जनतेने अतिशय चांगलं उत्स्फूर्त स्वागत केलं। आपल्याला माहिती आहे की 3च महिने मला मिळाले होते। या 3 महिन्यामध्ये एवढी मोठी कसरत करणं खूप अवघड होती, परंतु मला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी टीम आहे, फायर्स टीम आहे ज्याला मी म्हणतो नेहमी, की ॲक्च्युली त्याचं असं आहे की 4 लोक होते आमचे, आकाश घोडे, आशिष भाऊ राहटे, किशोर गारोळे, पांडव, हे 4 पांडव होते। सिद्धार्थ खरात आल्यामुळे 5 पांडव झाले आणि या 5 पांडवाची लढाई या 100 कौरवाशी झाली आणि शेवटी पांडवाचा विजय झालेला आहे।